आणि आता सगळ्या एंट्रन्स एक्झाम शिवाय काहीच होत नाही, म्हणजे JEE आणि CET. मग यामध्ये आपण कसं कव्हर करतो? कारण 11वी-12वीचं रेग्युलर मॅथेमॅटिक्स हे तर सब्जेक्ट वाईज चालतं, पण JEE आणि CET हे आपण कसं कव्हर करतो सर? आमच्याकडे जो पॅटर्न आहे तो इंटिग्रेटेड पॅटर्न आहे. बरं. म्हणजे एखादा चॅप्टर आम्ही घेतला की पहिल्यांदा त्याचं कन्सेप्च्युअल शिकवतो, बरं. म्हणजेच बोर्ड घेतो, थोडक्यात थेरी. त्यानंतर मग त्याच चॅप्टरचे आम्ही सोप्या लेवलचे ऑब्जेक्टिव्ह घेतो, सिम्पल लेवलचे, जे की CETच्या उपयोगाचे असतात. आणि मग तिसऱ्या लेवलमध्ये आम्ही त्याचे स्टँडर्ड क्वेश्चन घेतो, जे JEEला चालतात. म्हणजे सुरुवात आमची जी होते ती कन्सेप्टपासून होते. त्यानंतर मग सिम्पल ऑब्जेक्टिव्ह A आणि B लेवलचे आणि C आणि D लेवलचे. पण आम्ही काय करतो की जे बुकमधले क्वेश्चन आहेत त्यालाच आम्ही लाईन टू लाईन ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करतो. मग ते जे त्यातलं जे सोपं असतं ते CETच्या लेवलचं असतं आणि थोडंसं अवघड आहे ते JEEच्या लेवलचं. म्हणजे एकाच शिकवण्यातनं त्याची तिन्ही प्रकारची तयारी आम्ही करून घेतो. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.